गेल्या काही वर्षापासून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे चर्चेत आलेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेला कायदेशीर लढा असो किंवा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घेतलेली उडी असो, सदावर्तेंनी अशा अनेक केसेस न्यायालयात लढवल्या आहेत. नमस्कार, मी तन्वी सोनवणे आणि द ग्रेट स्टेटच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत कायम राजकीय चर्चेत असणारे गुणरत्न सदावर्ते आहेत तरी कोण. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये ते नेहमीच पुढे असायचे. त्यांनी नांदेडला सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना सुरू करून या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते. पुढे सदावर्ते हे मुंबईला गेले आणि तिथे त्यांनी वकिली सुरू केली. त्यांनी भारतीय राज्यघटनेवरती PhD सुद्धा केली आहे. मॅटच्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष सुद्धा होते. ते बार काउन्सिल्सच्या शिखर परिषदेवरती सुद्धा होते. फक्त मराठा आरक्षणामधल्या याचिकाच नाही तर अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणाऱ्या आभाळाची केस, ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस, मॅटच्या माध्यमातून 4,000 परिचारिकांना नोकरीत कायम करण्याची केस, हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका, असे अनेक केसेस सदावर्ते यांनी लढवल्या आहेत. वकिलांच्या पोशाखात आंदोलनात सहभागी झाल्यामुळे सदावर्ते यांची वकिलीची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्यात आली होती. ॲडव्होकेट सुशील मनसरकर यांच्या तक्रारीमुळे ही सनद रद्द करण्यात आली होती. मनसरकर यांनी गेल्या 3 वर्षांपूर्वी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये तक्रार केली होती. वकिली करताना नियमांचं उल्लंघन सदावर्ते यांनी अनेकदा केलं असं त्या तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं. मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका न्यायालयात दाखल करणाऱ्या ॲडव्होकेट जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. यांना झेन नावाची एक मुलगी सुद्धा आहे. 22 ऑगस्ट 2018 रोजी परळच्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीला आग लागली होती. त्यावेळी 10 वर्षांच्या झेन सदावर्ते हिने तिथे अडकलेल्या लोकांना सावधगिरीचे उपाय सुचवले. त्यामुळे 17 जणांचे प्राण सुद्धा वाचले होते. तिच्या या कार्याबद्दल तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला होता. मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध करतच राहणार असं सुद्धा सदावर्ते यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. मराठा आरक्षणासाठी 52 मोर्चे निघाले. या मोर्चामध्ये कुठल्याही वेदना नव्हत्या. हे मोर्चे साखर कारखान्यातले लोक आणि राजकीय लोकांच्या मदतीने काढले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे आणि आमचा विजय आहे. जातीच्या विरुद्ध घाणेरड्या राजकारणाचा आज पराभव झाला आहे असं सुद्धा मुलाखतीत सदावर्ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाच्या बाहेर गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती 10 डिसेंबर 2018ला हल्ला करण्यात आला होता. मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेच्या सुनावणीच्या कामकाजाबद्दल सदावर्ते माध्यमांना माहिती देत होते. त्यानंतर सदावर्ते परतण्यासाठी निघाल्यावर एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत वैजनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने सदावर्ते यांच्यावरती हल्ला केला. उच्च न्यायालयाच्या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी पाटील यांना नंतर अटक सुद्धा केली होती. आता परत एकदा मराठा आरक्षणाला विरोध करणारे सदावर्ते यांच्यावरती हल्ला करण्यात आलाय. मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या 16 मजली इमारतीत ते राहतात. या ठिकाणी हा प्रकार घडला. मराठा आरक्षणाला असलेला विरोध काही दिवसांपूर्वी मनोज जरंगे पाटील यांना अटक करण्याची केलेली भाषा याचमुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा समाजात रोष होता आणि याच रागातून गुरुवारी सकाळी काही आंदोलकांनी सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा सुद्धा फोडल्या. गुणरत्न सदावर्ते यांची आलिशान गाडी ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली. अज्ञातांनी या गाडीच्या एका बाजूच्या सर्व काचा पूर्णपणे फोडल्यात. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या गाडीवरती काळा कपडा टाकून ती झाकण्यात आली आहे. या गाडीसोबत गुणरत्न सदावर्ते यांच्या मालकीची आणखीन एक गाडी फोडण्यात आली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि तपासाला सुरुवात सुद्धा झाली. पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतले. मंगेश साबवे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत. ही तिघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडताना संबंधितांनी एक मराठा लाख मराठा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा दिल्याची माहिती भोईवाडा पोलिसांकडून देण्यात आली होती. या सगळ्या प्रकरणानंतर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते पुढे काय पाऊल उचलताय आणि नेमकी त्यांची भूमिका कशी मदतीची ठरणार आहे हे सगळं पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे.
आणि अशाच काही राजकीय घडामोडी आम्ही सतत तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो. राजकारणात इंटरेस्ट असेल तर लगेचच सबस्क्राईब करा द ग्रेट स्टेट चॅनलला आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.